संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार. राम राम. राम राम. कशी झाली मोहीम? छान झाली. काय काय शिकलात? गाढवाने त्रास दिला का? त्रास नाही, पण त्याला घेऊन जाणं असं लिटरली ड्रॅग करत. एका पॉइंटला असं पण झालं की तो मध्येच थांबला, हालतच नाही. इकडून बस, इकडून गाडी, आणि हे हा महाराज मस्त असा. रमशा, तुला काय त्रास दिला गाढवानी? गाढवानी मला 4 लाथ मारलेत. एकदम रावडी होता. थांबतच नव्हता एक जागेवर, ऐकतच नव्हता अजिबात. माझे 2 मडके पण फोडले त्यांनी, पण ते पण मी विकले. मी लोकांना सांगितलं की कसं होलमुळे काय काय फायदा होतो, की म्हणजे पाण्याला श्वास घ्यायला एक होल ठेवलाय मी, तर असं मी त्यांना. वा, संस्कृती. मटके विकण्यापेक्षा जास्त फोकस केलं की आपण एक आठवण विकूया. मटके तर ते बाजारात रोज घेऊ शकतात, कोणाकडनं पण घेऊ शकतात, पण जर मी त्यांना एक आठवण देऊ शकते, म्हणजे माझ्याकडनं माझ्यासोबत तुमची एक आठवण तुम्ही तुमच्या घरात आयुष्यभर ठेवा, असं करून जेव्हा मी त्यांना सांगितलं तेव्हा सगळ्यांनीच म्हणजे खूप खूप प्रेमाने घेतलं. त्रेजा, दादा आज एवढं कन्व्हिन्स केलंय ना, एवढं कन्व्हिन्स केलंय लोकांना, आणि असं पण बोलावं लागलं की आता काही दिवसच आम्ही तुम्हाला त्रास देणार आहोत, प्लीज आता तरी घ्या, आणि तुमच्यासाठी आम्ही आता फिक्स प्राइस ठेवली आहे असं सांगितलं त्यांना. वा. स्नेहा, जी गाढव होता माझा, त्यांनी रमशाच्या गाढवासोबत टक्कर मारली. म्हणजे 2 मटके तिकडेच सुरुवातीला तुटले. अरे बापरे. फुल चुरा झाला, ते खालीच होते. तर खूप वाईट वाटलं, पण जितकं उरलेलं होतं तेवढं विकलं. तुम्हाला मी सांगितलं होतं माझ्यासाठी मडकं तयार करून आणा. कुठे आहेत मडकी? म्हणा ना, आणणार आहे, येतील. सगळ्यांनी गेलेत? हो. आणा रे. चला बघूया आता तुम्ही काय काय मडकी बनवलेत, त्याच्याकडे जरा वळूयात, नाही का? कोणी केले आहेत? रमशा. येस. हे काय आहे? तुमच्यासाठी स्पेशल आहे ते. हे स्पेशल आहे? काय आहे म्हणजे? चलती हुई गाडी से निकलता है धूल. हार्दिक दादांसाठी माझ्याकडून मटक्याचं फूल. ते फुल नाही, ते हाप आहे. हे काय? हे का? हे मटका आहे, ते प्रॉपर मटका आहे. भाजीचं भांड पण वाटते, किंवा असं तुळस वगैरे लावू शकतो मी याच्यात, नाही का? नाही, मल्टीपर्पज येते. मल्टीपर्पज आहे. वा, खूप छान. चला पुढे कोण आहे? रसिका. त्यांना नाव दिलंय मी. काय? टिंगू मिंगू. वा, म्हणजे माझे जसे काळू वाळू तसे तुझे टिंगू मिंगू. मिंगू. बट टिंगू मिंगू म्हणून विकणार आहेस की मडकं म्हणून विकणार आहेस? हे ऍक्च्युली चहा पिण्यासाठी आहे. हे एवढं? एवढा दिवसभर पित राहा. आता मी ढोबळ्यांचा चहा काढणारच आहे ना कॅफे, तर त्याच्यात हे 1000 रुपयाचा 1 कप. 1000 रुपयाचा चहा? श्रेजा, यांच्या सगळ्यांपेक्षा तुला कमी माती दिली होती का? दादा ते सॉस डिप करण्यासाठी. हे काय आहे? पणती बनली त्याची. ते थोडंसं तुटलेलं, तर मग त्या काकी म्हणाल्या की थोडं पणती टाईप. हो, नाही पण खूप मोठी पण ती दिसती, पण ती वेगळीच आहे. आहे पणती आहे. नाही. काय पणती असेल सांग? दिवाळीच्या पहिल्या दिवशी लावायची. हा. हे कोणाचं आहे? स्नेहा, हे काय आहे ग? विचार करा. मला भांड्याचं झाकण वाटतंय. भांड मिसिंग आहे कुठेतरी. ये कशात बसतं का ते? नाही दादा, ते म्हणजे पणती पण दाखवू शकतो, भांडी पण दाखवू शकतो, आणि मल्टीपर्पज हे पण. दादा ऍक्च्युली ते बर्ड फीडर आहे, याच्यात धान्य टाकून आपण पक्ष्यांना जेवण देऊ शकतो. हे कोण आहे? संस्कृती. सगळ्यांनी ठरवलंच आहे की दिवेच लावा, नाही का? नाही, मी पहिले बनवलं सगळ्यात पहिले. सगळ्यात पहिले सगळ्यांनी कॉपी केलं तुझं? हो.
हे काय ग? दही जमवण्यासाठी हांडी. दही जमवण्यासाठी. वा, खूप छान. बरोबर म्हटलं ना मी, गणराज्य दिवस. तुम्ही ना एवढे तयार झालेत ना, खरंच हे 1-2 तासाच्या तालमीमध्ये जे काय तुम्ही कमाल करता की नाही, खरंच कौतुक आहे तुमचं.